टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी 20 मार्च हा दिवस 2010 पासून जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो। हा चिमणी दिवस साजरा करायचं महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की आज काही असे चिमणीसारखे जे पक्षी आहेत ते दुर्मिळ होत चाललेत। म्हणजे पृथ्वीवरती होणारं प्रदूषण किंवा वाढती कारखानदारी असेल, मोबाईलचे टॉवर असेल, त्यामुळे हे पक्षी हळूहळू दुर्मिळ होत चाललेत। त्यामुळे त्यांना परत एकदा नैसर्गिक अधिवासामध्ये आपल्याला सोडता यावं आणि त्यातल्या त्यात सोलापुरात गेल्या काही दिवसापासून बर्ड फ्लूची जी पक्ष्यांना होणार आहे संसर्गजन्य आजार आहे त्याची साथ सध्या सोलापुरात सुरू आहे। अनेक पक्षी त्याच्याने मृत्युमुखी पडत आहेत। शिवाय गेल्या 8 दिवसापासून सोलापूरचं तापमान 40 अंशाच्या वर गेलंय। त्यामुळे पाण्याविना अनेक पक्षी तडफडून मरत आहेत। मग त्या पार्श्वभूमीवर त्या पक्ष्यांचं संगोपन करावं, संवर्धन करावं म्हणून जागतिक चिमणी दिनानिमित्त आम्ही हा आज पर्यावरणपूरक अशा वस्तूपासून आमच्या 11वीच्या विद्यार्थिनींनी जवळपास 86 अशी घरटी बनवलेली आहेत। या कामी त्यांना आमच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख डॉक्टर तेजस्विनी मस्के मॅडम यांची मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे। प्रत्येक वर्षी सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपण अशा वेगवेगळ्या उपक्रम राबवतो। या वेळेला आम्हाला संचालक मंडळाचं खूप सहकार्य मिळतं आणि आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तोच आहे की चिमणी जी आहे ती जगली पाहिजे। एक निसर्गाचं जे चक्र आहे ते कायम राहिलं पाहिजे आणि चिमण्यांना किंवा इतर पक्ष्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळावा म्हणून ही घरटी आम्ही बनवलेली आहेत आणि ही घरटी आम्ही आता सामाजिक संस्थांना देणार आहोत आणि जिथं सार्वजनिक ठिकाणी बागेत असतील त्या ठिकाणी आम्ही झाडावरती इमारतीच्या ठिकाणी हे लटकवणार आहोत। तर आज जागतिक चिमणी दिवस या उद्देशाने आमच्या विद्यालयात सर्व शिक्षकांच्या प्रोत्साहाने प्रेरणेने आम्ही हे सर्व घरटी बनवलेले आहेत आणि हे घरटे आम्ही पूर्ण नॅचरल नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेले आहेत। जसे की कापूस, पडलेल्या झाडांच्या काड्या आणि नारळाची साल अशा अनेक वस्तूंपासून आम्ही हे घरटे तयार केलेले आहेत। किती विद्यार्थ्यांनी हे बनवलेलं आहे आणि कसा आनंद तुम्हाला? साधारण 108 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे आणि यातून आम्हाला असं समजलं आहे की निसर्गप्रेमी हे खूप असं आनंद देणारा असं एक उपक्रम आहे निसर्ग म्हणलं तर। आज आम्ही 20 मार्च तर आम्ही जागतिक चिमणी दिवस या निमित्ताने काही घरटी तयार केलेल्या आहेत। तर ती घरटी आम्ही नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या केलेल्या आहेत। म्हणजे जसं की नारळाची साल, काड्या, परत कापूस असं इत्यादी सामग्री वापरून आम्ही हे घरटी तयार केलेले आहेत। पर्यावरण पोषक असं काहीतरी नवीन आम्ही केलेलं आहे आणि माननीय प्राचार्य आणि मस्के मॅडम यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि सर्व हे आम्ही पर्यावरणाला पूरक असं केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।